कित्येक मोहिमी आखल्या आणि पूर्णत्वास नेल्या देखील. त्यातली सगळ्यात थरारक मोहीम जर ती कोणती असेल ना, तर ती अफझल खानाची वध. अफझल खानाकडे 10,000 सैन्यांची फौज होती. ही मोहीम फत्ते करणं एवढं सोपं नव्हतं बरं का. अफझल खान हा चांगला कसलेला सेनापती होता. त्याचा दबदबाही खूप होता. एक वेळ आजूबाजूचे राजे आदिलशाहीला घाबरत नव्हते, परंतु अफझल खानाचे नाव घेतलं की त्यांना कापरं बसत. अफझल खान येतोय असं ऐकल्यावर कित्येक राजांनी हात बांधून शरणागती पत्करलीये, अशी उदाहरणं आहेत बरं. त्यामुळेच या मोहिमेमध्ये शिवाजी महाराज मारले जाणार ही चर्चा जास्त होती. कारण अफझल खान हा केवळ कसलेला तरबेज आणि शक्तिशालीच नव्हता, तर तो कपटी आणि क्रूर होता. मात्र शिवाजी महाराजांच्या बुद्धिचातुर्य आणि प्रसंगावधानाने अफझल खान मोहीम देखील फत्ते झाली. बरं, हा अफझल खानावर मिळवलेला विजय शिवाजी महाराजांचं फार मोठं धाडसी पाऊल होतं बरं का. त्यामुळे अफझल खानाचा वध झाल्यानंतर फार मोठा विजय उत्सव अपेक्षित होता. हो की नाही? म्हणजे कुठलीही मोहीम फत्ते झाल्यावर विजय उत्सव अपेक्षितच असतो आणि त्यातल्या त्यात अफझल खानाचा वध झाल्यावर तर प्रश्नच उपस्थित होत नव्हता. परंतु